नमस्कार मंडळी, मी किरण वाघमोडे तुमचं सर्वांचं हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी दररोजच्या वातावरणाबद्दलचे व्हिडिओ किंवा त्याशी संबंधित काही व्हिडिओ टाकत असतो. तर आज आपण एक खास असा एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच पश्चिमी चक्रवात. तुम्ही नेहमी ऐकत असाल जम्मू काश्मीरवरती वेस्टर्न डिस्टर्बन्स आल्यामुळे तिथं बर्फ वगैरे पडतो आणि त्याचा परिणाम आपल्याला ज्यावरील थंडीवर सुद्धा होतो. तर हे वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे नक्की काय आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी मी आजचा हा खास व्हिडिओ बनवत आहे. तर वेस्टर्न डिस्टर्बन्स याच्या आधी तुम्हाला समजून घ्यावं लागेल की म्हणजे चक्रीवादळ कसं तयार होतं त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेलाच आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. आणि एक ही जी विषुववृत्ताची पट्टी आहे, तर त्याच्या जो उत्तरेकडील भाग आहे तर त्याला उत्तर गोलार्ध म्हणतात. हे उत्तर गोलार्ध. आणि जो दक्षिणेकडील भाग आहे त्याला दक्षिण गोलार्ध असं म्हणतात. तर उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या दोन गोलार्धांवरती हवेची जी असते, हवेची जी फिरण्याची दिशा असते, म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे चक्रीवादळ झालं तर उत्तर गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतं, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतं. घड्याळाचा काटा कसा फिरतो त्या दिशेमुळे. तसंच जेट स्ट्रीम म्हणजेच जो जेट हवांचा एक समूह असतो जो की खूप म्हणजे वरनं तो वाहत असतो, तर त्या वाऱ्यांची दिशा उत्तरेकडे म्हणजे उत्तर गोलार्धात पश्चिमेकडून पूर्वेकडे असे वाहत असते, तर दक्षिण गोलार्धात ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतात. पण हे जेट वारं असं असतं. आणि हे जेट वारं कसं काय म्हणजे कसं काय त्याच्यावर परिणाम जाणार, त्याचा कसा काय परिणाम होतो आपल्या त्या वेस्टर्न डिस्टर्बन्सवरती, तर ते तुम्हाला आता थोड्या वेळात जसं व्हिडिओमध्ये पुढं सांगत जाईल तसं ते त्याबद्दल तुम्हाला माहिती भेटत जाईल. तर हा पश्चिमी चक्रवात म्हणजेच जो आता जे चक्रीवादळ होतात ते विषुववृत्त आणि आजूबाजूच्या एरियामध्ये तयार होतात, हे तुम्हाला आधी सांगितले. त्याचप्रमाणे हा जो पश्चिमी चक्रवात आहे तो इथं ह्या भागात तयार होतो. म्हणजेच इथं आला आपला भूमध्य समुद्र, काळा समुद्र आणि कॅस्पियनचा समुद्र. म्हणजेच हा आपला भूमध्य समुद्र आहे, हा काळा समुद्र, हा कॅस्पियनचा समुद्र. आणि ह्या म्हणजे हे जे इथे सुद्धा इथं समुद्र आहे त्याचा तिथं परिणाम होतो. तर सुरुवातीला काय होतं, जसं आपलं एक चक्रीवादळ तयार होतं त्याच प्रकारे इथे एक म्हणजे भूमध्य समुद्र म्हणा किंवा आजूबाजूच्या जो समुद्र आहे काळा समुद्र आणि कॅस्पियनचा समुद्र, तर तिथं हवेची एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि ते आजूबाजूनी खूप असं बाष्प एकत्र असं खेचतं एका ठिकाणी. तर बाष्प खेचल्यामुळे का नाही काय होतं, तर त्याच्या आजूबाजूच्या भागावरती ढगांचा असा खूप मोठा समूह तयार होतो. आणि हे ढग मग इथं तुम्हाला आधी सांगितलं होतं की जेट वारं असतात ते पश्चिमेकडून असं पूर्वेकडे वाहत असतात. तर ह्या जेट वाऱ्यांच्या संपर्कामध्ये हे ढग येतात आणि ह्या ढगांची हालचाल आपल्या पूर्वेकडे येत असते. पूर्वेकडे मग ते हळूहळू पूर्वेकडे सरकत आपला पाकिस्तान भारत या देशांकडे सरकत असतं. तर तसं येत असताना ह्या ढगांना सुरुवातीला इथं एक अडथळा म्हणजे एखादा डोंगर रांग वगैरे असं काय मध्ये लागत नाही, त्यामुळं ह्यात जे पाणी असते ते बाष्प असते ते वाढत जाते. इथं कॅप्सियन समुद्रावर तिथनं बाष्प गोळा करतं, इथे जास्त असा ढगांचा असा समूह तयार होत असतो तिथं आणि ते पुढं सरकत असतात. आता पुढं सरकत आल्यानंतर भारतावरती आल्यानंतर काय परिणाम होतो ते तुम्हाला पुढच्या चित्रामध्ये दाखवतो. तर जेव्हा तो ढगांचा समूह किंवा जो वेस्टर्न डिस्टर्बन्स आपल्या भारताच्या जवळ येतो तेव्हा काय होतं की त्याला इथं तुम्हाला माहिती आहे जम्मू काश्मीर ते इथं
म्हणजे हिमालयाची पर्वतरांग अशी पसरलेली, पर्वतरांगा अशा पसरलेल्या आहेत तिथं. त्यामुळं काय होतं की जो आलेला जो पश्चिमी चक्रात वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे त्याला अडथळा येतो इथं डोंगरांचा, आणि त्यामुळं काय होतं की तिथं पाऊस पडायला लागतो. पाऊस आणि बर्फ असा या ठिकाणी पडायला लागतो त्या पश्चिमी चक्रावातमुळं. पण त्याचा परिणाम म्हणून पश्चिमी चक्रावात एखादा आळ तयार झाला तर म्हणजे हे जे पंजाब, हरियाणा किंवा दिल्ली ह्या आजूबाजूच्या एरियावरती कधी कधी हवेची चक्राकार स्थिती तयार होते. मग ही चक्राकार स्थिती उत्तरेकडून आपल्या महाराष्ट्राकडे येणारे थंड वारे जास्त त्यांना अडथळा निर्माण करते, आणि ते बंगालच्या उपसागरानं थोडंसं बाष्पयुक्त हवा स्वतःकडे खेचू लागतं, आणि त्यामुळे थोड्या वेळासाठी आपल्या महाराष्ट्रात थंडी कमी होते. आणि जे उत्तरेकडील जे राज्य आहेत तिकडं बर्फ आणि पाऊस पडतो. म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, दिल्ली किंवा उत्तर राजस्थान आणि पश्चिमी उत्तर प्रदेश या ठिकाणी पाऊस पडतो यामुळं. आणि जेव्हा हा वेस्टर्न डिस्टर्बन्स इथं धडकतो डोंगरांना आपल्या हिमालयाच्या, तेव्हा काय होतं की त्याचे दोन विभागात म्हणजे त्याचा दोन विभागात ते विभागला जातो. एक जो उत्तरेकडून चीन या देशाकडे जातो, तर दुसरा भाग असाच म्हणजे चक्राकार स्थिती झाली त्याची इकडे येत असते. उत्तर प्रदेश, बिहार ह्या साईड ह्या भागाने पुढे या राज्यांवरून पुढे जात असते. आणि इथूनच जर हे जर पश्चिमी चक्रावात किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्स जर नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत आले तर त्यावेळेस काय होत असतं, पश्चिम आपलं दक्षिण भारतामध्ये ह्या ईशान्य मोसमी पाऊस चालू असतो. ईशान्य वाऱ्यांमुळं येणारा पाऊस इकडं चालू असतो, त्यामुळं इथं ह्या ठिकाणी पाऊस पडत असतो. त्यामुळे इकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं काय होतं, ह्यातनं आलेलं बाष्प आणि खेचून घेतं हे, आणि बंगालच्या उपसागरावरून येता येता अधिक त्यात बाष्प जोडलं जातं, आणि मग इथं सुद्धा थोडेसे ढग तयार होऊन इथं जर डिसेंबर नोव्हेंबरमध्ये आलं तर चेन्नई, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये हे जास्त पाऊस देत असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हा जो वेस्टर्न डिस्टर्बन्स जेव्हा पुढे निघून जातो तेव्हा हवेची चक्राकार स्थिती तयार झालेली असते दिल्ली आणि आजूबाजूच्या भागामध्ये, तर ती विरून जाऊन पुन्हा एकदा आपल्या राज्याकडे असे थंड वारे वाहू लागतात. आणि पंजाब, हरियाणा इकडे पाऊस झालेला असतो. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फ पडलेला असतो, त्यामुळे तिकडून येणारी अधिक थंड अशी हवा आपल्या राज्यामध्ये अशी येत असते. आणि त्यामुळं जो आपला महाराष्ट्रातला उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ पूर्णतः गारठून जातं. खास करून नाशिक, धुळे, जळगाव, परभणी, बुलढाणा, अमरावती ही जे भाग आहे म्हणजे जो त्या आजूबाजूचे विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्राचे जिल्हे आहेत तिथं खूप जास्त अशी थंडी की लाट अशी कडाक्याची येत असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. आणि अजून हवामानाबद्दलची काही माहिती पाहिजे असेल तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहित चला. तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.